दिनदर्शिका म्हणजेच सर्वांना परिचय असलेले कॅलेंडर प्रत्येक जण वापरतो, पण दिनदर्शिका लावण्याची योग्य दिशा तसेच जागा ही बऱ्याच जणांना माहिती नसते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच संदर्भात माहिती घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। बरेच जण नवीन वर्षाचे कॅलेंडर आपल्या घरात आणतात, पण मागच्या वर्षी जे काही जुनी कॅलेंडर आहेत त्याच्यावरच ती नवीन कॅलेंडर लावतात, किंवा बरेच जण जी जुनी कॅलेंडर मागच्या वर्षीचे असतात ती काढतच नाहीत। वास्तुशास्त्र आपल्याला हे सांगते की आपल्याला हे सांगतात की जुन्या वर्षाचे कॅलेंडर आपल्याला भिंतीवर टांगून अजिबात ठेवायचे नाही आहे। ज्या दिवशी जुने वर्ष सफेद म्हणजेच 31 डिसेंबर, त्याच दिवशी आपल्याला कॅलेंडर भिंतीवरून काढायची आहे। आणि ते कॅलेंडर आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचे ज्या ठिकाणी कोणालाही ते कॅलेंडर दिसू नये। जुने कॅलेंडर आपल्याला कोठेही फेकायचे नसते, जाळायचेही नसते, तसेच रद्दीत सुद्धा घालायचे नसते। तर अनेक जणांना प्रश्न पडतो की हे कॅलेंडर जाळायचे नाही, रद्दीत टाकायचे नाही, तर या कॅलेंडरचा उपयोग काय? तर आपल्या घरामध्ये बारकी शाळकरी मुले असतात, त्यांच्या वह्या पुस्तकांना कव्हर बसवायचे असतात, किंवा घरात कोणतीही वही असो त्या वहीला तुम्ही कॅलेंडरचा कव्हर बनवून लावला तरीही चालेल। पण 31 डिसेंबरच्या आत तुम्ही कॅलेंडर हे काढून ठेवायचे आहे। अनेक जण आणखी एक चुकी करतात की नवीन वर्ष चालू झाले असते आणि बरेच दिवस नवीन वर्षाचे कॅलेंडर ते लावतच नाहीत, बऱ्याच दिवसांनी ते नवीन कॅलेंडर आपल्या भिंतीवर लावतात। तर ही चूक चुकूनही करू नये। नवीन वर्षाचे कॅलेंडर 1 जानेवारी सूर्योदयाच्या अगोदर नवीन कॅलेंडर आपल्या घरात लावले पाहिजे। दिशा वगैरे आपण माहिती घेणारच आहोत। जर तुम्ही डिसेंबर महिन्यात नवीन कॅलेंडर आणले तरीही चालेल। नवीन कॅलेंडरवर जानेवारी महिन्याच्या पहिल्या पानावर थोडी जागा शिल्लक असते। तिथे तुम्ही हळदीकुंकू लावून त्याच्यावर थोडे अक्षता लावावे, हे कराय अजिबात विसरू नका। नवीन वर्ष सुरू झाला आहे आणि तुम्ही जुने कॅलेंडर अजून आवला आहेत तर काय होऊ शकते? शास्त्रामध्ये असे सांगितले आहे, जीवनामध्ये येणाऱ्या प्रगतीच्या संधी त्यामुळे कमी होतात। आणि मागे पडलेल्या वरच्या सोबतच जुन्या आठवणीमध्ये आपण पडून राहू शकतो। मध्ये आठवणी कितीही चांगले असू द्या, आपल्याला जर पुढे जायचे असेल, आपल्या जीवनामध्ये प्रगती करायची असेल, तर मागच्या काही गोष्टी आपल्याला सोडावे लागतात, तरच आपण पुढे जाऊ शकतो, आपली प्रगती करू शकतो। त्याचबरोबर पुढील आयुष्यामध्ये एक अशी घटना घडू शकते की ज्यामुळे वारंवार मागील वर्षाच्या गोष्टींमध्ये अडकून पडावे लागेल, त्यामुळे भविष्याची रूपरेखा बिघडू शकते। तसेच यामुळे नवीन वर्षात नवीन काम करायची ऊर्जा आपल्या नष्ट होऊ शकते। मागच्या वर्षीच आपण गुंतून राहू शकतो। त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी दिवशी नवीन वर्षाचे नवीन कॅलेंडर भिंतीवर आपल्याला आठवणीने लावायचे आहे। आणि जुने कॅलेंडर अवश्य लावायचे आहे। आता नवीन कॅलेंडर कुठे लावायचे तसेच दिशाही अवश्य बघा। येथून पुढे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर आपल्या उत्तर दिशेला व पश्चिम दिशेला किंवा पूर्व दिशेच्या भिंतीला लावणे शुभ मानले जाते। दक्षिण दिशेला कॅलेंडर चुकूनही लावू नये, कारण ही यमाची दिशा आहे। पूर्व दिशेच्या भिंतीवर नवीन वर्षाचे नवीन कॅलेंडर अर्थात दिनदर्शिका लावणे हे सर्वोत्तम ठरते। याच कारण म्हणजे पूर्व दिशेचे स्वामी साक्षात सूर्यदेव आहेत। सूर्य उगवण्याची दिशा पूर्व आहे, म्हणून तिचे स्वामी देखील साक्षात सूर्यनारायण आहेत। सूर्याची आराधना करणाऱ्या व्यक्तीमध्ये उत्तम नेतृत्व गुण विकसित होतो,
त्याचबरोबर अशा व्यक्तीमध्ये चांगल्या प्रकारचा आत्मविश्वास असतो. त्याचबरोबर सूर्याची आराधना करणे म्हणजे काय तर सूर्यनमस्कार करणे, सूर्यदेवाला अर्घ्य देणे. जो व्यक्ती नेहमी सूर्यनमस्कार करतो, नियमित आराधना करतो, तर त्या व्यक्तीला आरोग्यवान व्यक्ती म्हटले जाते. अशी पूर्व दिशेचे महत्त्व असल्यामुळे आपण पूर्व दिशेच्या भिंतीला कॅलेंडर लावणे हे सर्वोत्तम ठरणार आहे. पण ज्यांना कुणाला पूर्व दिशेला कॅलेंडर लावणे शक्य झाले नाही, तर त्यांनी उत्तर दिशेचा व पश्चिम दिशेचा विचार केला पाहिजे. बघा, आपले कॅलेंडर कोणत्याही कंपनीचा असो तर त्या कॅलेंडरवर फोटो नेमके कोणते असावे हवे? तर उगवता सूर्याचा फोटो असला पाहिजे, गणपती बाप्पांचा फोटो असला पाहिजे किंवा देवी लक्ष्मीचा फोटो असला पाहिजे. अशा प्रकारचे कॅलेंडर आपण घेऊ शकतो. त्याहूनही महत्त्वाचे म्हटले तर काय, भले तुम्ही कोणत्याही कंपनीचे कॅलेंडर घ्या, त्याच्यावर असे कोणतेही फोटो नाही, भले त्यांच्या कंपनीची जी काही जाहिरात असेल, तरी पण आपल्याला कॅलेंडर घेताना एक महत्त्वाचा विचार करायचा आहे की तिथी, वार, कर्ण, नक्षत्र व राशी ही सर्व माहिती त्या कॅलेंडरमध्ये असणे गरजेची आहे. कारण आपण ज्या कामासाठी कॅलेंडर घेतो तीच जर त्याच्यावर नसेल, नुसते अंक पाहण्यासाठी त्याचा काहीही उपयोग होत नाही. जेव्हा आपण 1 जानेवारी दिवशी नवीन कॅलेंडर पूर्व किंवा पश्चिम दिशेवर लावणार असतो, तर आपल्याला काय करणे गरजेचे आहे? तर सूर्य उगवण्याच्या पूर्वी कोवळ्या उन्हात ते कॅलेंडर घेऊन जायचे आहे. तर आपण तिथेच ओला केलेला कुंकू आणि हळद त्या कॅलेंडरवर आपण लावू शकतो आणि अक्षता देखील चिटकवू शकतो. त्यानंतर सूर्यनारायणाला नमस्कार करून त्यांना अर्घ्य देऊन कॅलेंडर आपल्या घरात आणून पूर्व दिशेच्या किंवा उत्तर दिशेच्या नाहीतर मग पश्चिम दिशेच्या भिंतीवर लावू शकतो. नवीन वर्षाची दिनदर्शिका खरेदी करताना आपण ती जिथून घेणार आहोत, घेतली की लगेच ती दिनदर्शिकेचे 12ही महिने उडून पहा. त्या दिनदर्शिकाचे एकही पान थोडे देखील कुठे फाटली असेल तर ती दिनदर्शिका मुळीच घेऊ नका. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने अशी दिनदर्शिका खरेदी करून नवीन वर्षाच्या अगदी पहिल्याच म्हणजे अशुभतेचे गुण आहे. अनेक जण असा विचार करतात की कॅलेंडरच विकत घ्यायचे आहे, तर एवढा काय, त्याच्यात फक्त आपल्याला तारीख आणि वारस पाहायचा आहे. तर नाही. काही गोष्टीचे खूप महत्त्व असते, पण ते आपण पाळलेच पाहिजे. दुसरी गोष्ट ही, तुम्ही दिनदर्शिका कोणत्याही कंपनीचे घेतली तरी पण त्या दिनदर्शिकेचे विचित्र फोटो किंवा विचित्र प्राणीचे फोटो, दुःखी चेहरे असलेले फोटो, तर असे दिनदर्शिका आपल्याला अजिबात घ्यायची नाही आहे. आता दिनदर्शिका आपल्या घराच्या भिंतीवर असेल तर येता जाता आपले लक्ष साहजिक आपले त्याच्यावर पडेल. तसेच काही तिथे किंवा सणवार पाहण्यासाठी ती दिनदर्शिका आपल्या हाताने हाताळली जाईल, म्हणजे आपण पाहतो, ऐकतो, बोलतो त्याचा प्रभाव मानवी स्वभावावर पडणं अगदी स्वाभाविक आहे आणि मानवी भाव किंवा मानवी मन हे नकारात्मक गोष्टीकडे लगेच आकर्षण होत आणि सकारात्मक गोष्टी पाहण्याकडे खूप वेळ लागतो. त्यामुळे आपण जे आपण पाहणार आहोत, जे आपल्या नजरेसमोर सत्य येणार आहे, तर त्याच्यावर चित्र सुद्धा तशाच प्रकारचे असली पाहिजेत. घरामध्ये उत्तर दिशेच्या भिंतीवर जर आपण नवीन वर्षाचे कॅलेंडर लावले तर आपल्या घराण्याची उत्तरोत्तर प्रगती होते. आपल्याला पुन्हा कधीच मागे वळून पाहण्याची गरज पडत नाही. म्हणजेच काय, आपल्या कुटुंबामध्ये पैसा चांगला पद्धतीने टिकून राहतो. कारण उत्तर दिशा म्हणजे साक्षात यक्षरात कुबेर देवाची दिशा. या दिशेला आपण कॅलेंडर बरोबर आसपास हिरवळ कारंजे, नदी, समुद्र, धबधबा असलेले फोटोही लावू शकतो. लग्नाच्या संबंधित आपला फोटो असतो तर ते सुद्धा लावू शकतो.
पश्चिम दिशेच्या भिंतीवर दिनदर्शिका लावली तर अर्धवट राहिलेली जी काही कामे असतात ती पूर्ण होतात असे म्हटले जाते. कारण पश्चिम दिशा ही सूर्य मावळण्याची दिशा आहे, प्रवाहाची दिशा आहे आणि सूर्य उगवतो याला जसा महत्त्व आहे तसेच सूर्य मावळतो याला देखील महत्त्व आहे. कारण यामुळेच दिवस पूर्ण झाला असा आप म्हणतो. तर तुम्हाला समजा उत्तर दिशेच्या जर तुम्हाला पूर्व दिशेचा भिंतीवर कॅलेंडर लावू नाही जमले, उत्तर दिशेच्याही नाही जमले, तर तुम्ही पश्चिम दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावण्याचा विचार करू शकता. पश्चिम दिशेला जो कोणी कॅलेंडर लावतो तर त्या व्यक्तीची कार्यक्षमता वाढते. पश्चिम दिशेचा जो कोपरा उत्तर ही सेकंड असेल त्या ठिकाणी देखील तुम्ही कॅलेंडर लावू शकता. मुख्य दरवाजातून दिसेल अशा ठिकाणी कॅलेंडर अजिबात लावू नका. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजाच्या वर दरवाजाच्या समोर दिसेल असे कॅलेंडर लावत नाही. जर घर दक्षिणमुखी असेल तर या गोष्टीकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायला हवे. तर महत्त्वाची सूचना म्हणजे दक्षिण दिशेची भिंत आपण कॅलेंडर लावण्याला उपयोग करायचा नाही आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार दिविदर्शिका कोणत्या दिशेला व कोणत्या जागीला लावायची हे सांगितले आहे. या व्हिडिओ बाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया व तुम्हाला नवीन आलेले प्रश्न तुम्ही मला कमेंटद्वारे सांगावीत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आठवणीने सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.